कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण दिसत नाही, उतरूया गाडीतनं बाहेर। चल फोन करूया। हॅलो पाटील। हा साहेब नमस्कार, बोला की। आम्ही आलो बरं का इकडं, ते मंदिराच्या बाजूला आसगावची पाटी आहे ना, तिथून थांबलोय आम्ही। हा आलो मी, मंडळींना घेऊन येतो। आपे तू थांबतेस का? का? ती लोक कशी आहेत काय आहेत माहित नाही, आपल्याला रिस्क नाही घ्यायची म्हणून म्हणतोय मी तुला। अरे अर्जुन, पण त्यांना कळू तर दे तुझ्या सोबत कोणतरी आहे म्हणून। पहिले बघ, तिकडे काय धोका वाटला ना तर लांब थांबायचा। हो, तू नको काळजी कर। हा चल चल। मला असं वाटतं डॉक्टरला सांगायला पाहिजे होतं बरं का। बरे काळजी करूस। अरे रात्रीचे किती वाजलेत बघ की। अरे रस्त्याला चिट पाखरू पण नाहीये बघ आब्रूस। तसं नाही, काय प्रॉब्लेम झाला तर पुढे प्रॉब्लेम नको ना। डॉक्टर कसं ते बघून घेतात। काय होत नाही, काळजी करू नको। डॉक्टरचा फोन नको उचलायला। उचल उचल। अरे काम दिले त्यांनी। हॅलो डॉक्टर। कुठे आहेत तुम्ही? एक कस्टमर मिळाले आजसाठी। आम्ही आज काही कामं करता बाहेर आलोय। आज केलं नाही तर चालेल का? रात्री 10 वाजता कसली रे कामं? अहो ते गाडी बंद पडली होती। तुम्ही चेक तर करत नाहीये ना? नाही नाही नाही, अजिबात नाही साहेब। एवढी शांतता कधी असते मला चांगलंच माहिती आहे। बापाला शिकवायचं नाही। माझ्या नकळत कामं घ्यायला लागला काय तुम्ही? करा करा, तुम्ही तुमची कामं करा। मला काही एक अडचण नाही। मग कसे 12च्या भावात जाताय हे बघाच तुम्ही। अहो डॉक्टर साहेब, खरंच चूक झाली। तुम्हाला फोन केला की आम्ही, पण तुम्ही उचललाच नाही हो। तुम्हाला डायरेक्ट बुकिंग कुठल्या नंबरवरून आलं? ॲम्ब्युलन्सच्या नंबरवरून घ्यायचं नाही हे ठरलंय ना? एक काम करा, आत्ताच्या आत्ता मला त्या बाईचे रिपोर्ट्स पाठवून द्या आणि मी सांगतोय तरच चेक करा, नाहीतर अडकून जाल तुम्ही पण आणि मी पण। हो हो पाठवतो, लगेच पाठवतो। आले बघा डॉक्टर। हॅलो, कुठे आहे तुम्ही? आसगाव। दुसऱ्या सेकंदाला निघा तिथून। ट्रॅप आहे ट्रॅप। तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाचं अबॉर्शन करायला गेलाय? आणि कलेक्टर आहे ती। आत्ताच्या आत्ता तिथून निघा, नाहीतर आयुष्यभर खडी फोडत बसायला लागेल। आपे त्यांना शंका आली वाटतं, तू इकडेच थांब काय? अर्जुन हे बघ, काही झालं तरी ते दोघं सुटले नाही पाहिजे। अक्कर की सुरू। सावकाश। कोण आहे तुम्ही? रात्रीच्या अंधारात चांगली कामं फक्त शहनशाह करतो। कोण शहनशाह? सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम। चल। आजवर कित्येक निष्पाप बाळांचा जीव घेतलाय, त्यांना एवढी कडक शिक्षा करा ना की परत हे असलं करायला धसवणार नाही। मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका। साहेब ॲम्ब्युलन्सला पोलीस स्टेशनला जमा करतो आणि या दोघांना आत टाकतो आणि उद्या कोर्टात हजर करतो। साहेब सोडा ना आम्हाला, सोडा, आम्ही परत करणार नाही, माफ करा आम्हाला साहेब, सोडा की आम्हाला साहेब, सोडा आम्हाला। एक शब्दही तोंडातून काढायचा नाही। या चिंचुके घेऊन जाय ना। चला रे, माफ करा साहेब, सोडा आम्हाला, सोडा, सोडा।
आप्पे झालं ना तुझ्या मनासारखं? दिदे, ही लोक भ्रूण हत्या करत होती काय? हो दिप्या, गर्भलिंग निदान चाचणी करून मग भ्रूण हत्या करत होते. आई शपथ, ही लय मोठी बातमी आहे राव. मी उद्या छापतो. खरंच छाप दिप्या, म्हणजे हा घाणेरडा प्रकार करायला परत कोणीच जजावणार नाही. मॅम येऊ का? या मॅडम. तुम्ही बोलावलात? हो, मला दोघांना एक निरोप द्यायचा होता म्हणून बोलून घेतलं. खरं तर निरोप? निरोप तर जाताना देतात. हो. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तुम्ही रजा घेताय? आता डिलिव्हरी नंतर पुढचे काही महिने रजा असेल माझी. अखेर उत्तम निर्णय घेतलेला आहे तुम्ही. गायतोंडे, असं म्हणताय जणू तुम्ही वाटच बघत होतात. अहो नाही मॅडम, तसं नाही. आम्हाला तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा ठाऊक आहे, त्यामुळे तुम्ही रजा घेणारच नाही असं वाटत होतं आम्हाला. खरंच काल मी पण माझ्या मिस्टरांना सांगितलं तर त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं हे ऐकून. पण आता खरंच माझ्याकडे पर्याय नाहीये, म्हणून घ्यावी लागते रजा. मॅम तुम्ही आता इथली काहीच काळजी करू नका. मला कसलीच काळजी नाहीये. बरं तायडे मॅडम, आपण जी ॲम्ब्युलन्स पकडली तशा अजून काही ॲम्ब्युलन्स असू शकतात? मॅडम त्या असल्या आता तरी बाहेर पडणार नाहीत. हो, खूप मोठी बातमी झाली आणि तुमचं कौतुकही होतंय. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागे मोठ्या माणसाचा हात असणार. मॅम तुम्ही आता इथून बाहेर पडलात ना की इथली काहीच काळजी करू नका, आम्ही बघू सगळं. हो. आणि मॅडम हिरकणी योजना उत्तम चालली आहे आणि ती उत्तम चालत राहणार आहे, काळजी नसावी. हेच म्हणणार होते मी. बरं, चला निघायचं का बाळा? जाताना नेहमी येते म्हणायचं असतं. येते. हो मॅडम, मला पूर्ण खात्री की बाळ जरा मोठं झालं ना की तुम्ही त्यालाही इथे घेऊन याल ऑफिसमध्ये. बघूया. चल. आप्पे, आत्ता थांबू नकोस. तू जर थांबलीस ना तर पाय निघणार नाही तुझं. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.